नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहेत भागवत एकादशी. भागवत एकादशी हे एकादशी व्रताचे एक सामान्य नाव आहे, कारण सर्व एकादशी भगवान विष्णूंना, ज्यांना भगवान किंवा श्रीहरी असेही म्हणतात, यांना समर्पित आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार एकादशी तिथीची उत्पत्ती एका दैवी शक्तीच्या रूपात झाली, जिथे मूर नावाचा राक्षसाचा वध केला. एकादशीची उत्पत्ती कथा. तर पद्म पुराणानुसार एकादशी व्रताची मूळ कथा अशी आहे. दैत्य मूर आणि भगवान विष्णू. सत्ययुगात मूर नावाचा एक भयंकर राक्षस होता, ज्याने सर्व देवी देवतांना त्रास दिला होता. जेव्हा सर्व देव भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले, तेव्हा विष्णूंनी त्या राक्षसाची हजारो वर्षे युद्ध केले. दीर्घ युद्धानंतर थकल्यावर भगवान विष्णू बद्रिका आश्रमातील एका गुहेत विश्रांतीसाठी झोपले. मूर राक्षसाने विष्णूंना झोपेत असताना मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी भगवान विष्णूंच्या शरीरातून एक अत्यंत तेजस्वी आणि सुंदर कन्या प्रकट झाली. मूर राक्षसाचा वध. त्या कन्येने मूर राक्षसाला युद्धासाठी आव्हान दिले आणि आपल्या केवळ एका कटाक्षाने किंवा प्रहाराने त्याला जाळून भस्म केले. जागे झाल्यावर भगवान विष्णू त्या कन्येच्या पराक्रमावर खूप प्रसन्न झाले. त्यांनी तिला वरदान मागायला सांगितले. त्या कन्येने विनंती केली, हे प्रभू, माझा जन्म आपल्या शरीरातील एकादश 11व्या इंद्रियातून झाला आहे, म्हणून माझे नाव एकादशी असे असावे. जो कोणी माझ्या तिथीला पूर्ण भक्तिभावाने व्रत आणि उपवास करेल, त्याचे सर्व पाप नष्ट व्हावेत आणि त्याला मोक्ष मिळावा. भगवान विष्णूंनी तिची विनंती मान्य केली आणि घोषित केले की आजपासून एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांना सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि ते वैकुंठात स्थान मिळवतील. तेव्हापासून प्रत्येक महिन्यातील दोन्ही पक्षांच्या एकादशी तिथीला व्रत करण्याची परंपरा सुरू झाली होती. भागवत एकादशीचे महत्व. पापनाशक आणि मोक्षदायी. एकादशीचे व्रत सर्व पापांचा नाश करणारे आणि मनुष्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त देणारे मानले जाते. या दिवशी उपवास, पूजा आणि नामस्मरण केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख शांती मिळते. वर्षभरात 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे विशिष्ट नाव आणि कथा असतात. उदाहरणतः निर्जला एकादशी, मोक्षदा एकादशी, देवशयनी एकादशी. तरी सामान्यतः कोणत्याही एकादशीला भागवत एकादशी म्हटले जाते, कारण या दिवशी भगवत धर्माचे पालन करून भगवान विष्णूंची आराधना केली जाते. भक्त या दिवशी अन्नधान्य सेवन न करता फलाहार करतात आणि आपला संपूर्ण दिवस भगवंतांच्या भक्तीत, ध्यान आणि सत्संगात घालवतात. असे आहे भागवत एकादशीचे महत्व. यंदा डिसेंबर मध्ये 31 तारखेला भागवत एकादशी साजरी केली जाणार आहे. याचे विशेष महत्व आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवंताची किंवा विष्णू भगवानांची आराधना करणे व तसेच स्वच्छ वस्त्र धारण करून देवपूजा करणे व तसेच संपूर्ण दिवशी हा उपवासाचा पालन करणे म्हणजे फलाहाराचा सेवन करणे, तसेच देवाची आराधना करणे. असे केल्याने तुम्हाला तुमच्या एकादशी केलेल्या प्रत्येकाचे फळ भेटते व तसेच एकादशी करणे हे खूप जास्त पुण्यकारक मानले जाते. एकादशी केल्याने असे मानले जाते की एकादशी केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. असे आहे एकादशीचे महत्व व त्याची पौराणिक कथा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.